20 जानेवारीला अंतरवाली सराटीहून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। मात्र उद्या जरांगे पुन्हा भूमिका स्पष्ट करणार आहेत, कारण शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर लिखित आश्वासन सरकार जरांगेंना देऊ शकतं। पाहूया। आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार आहेत आणि नाही मिळालं तरी जाणार आहेत। 20 तारखेच्या आत आरक्षण मिळाल्यास गुलाल घेऊन किंवा मग उपोषणासाठी मुंबईला जाणार म्हणजे जाणार असा चंगच जरांगे पाटलांनी बांधलाय। मंगळवारी सरकारच्या वतीने बच्चू कडू यांनी सगळे सोयरे संदर्भातील एक सुधारित मसुदा घेऊन जरांगे पाटलांची भेट घेतली, ज्यात काही शब्दांचे बदल जरांगे पाटलांनी सुचवले। त्यामुळे सुधारित मसुदा घेऊन पुढच्या काही तासात पुन्हा एकदा बच्चू कडू जरांगे पाटलांना भेटतील। पण मसुद्यावरून एक बाब स्पष्ट झाली आहे। जातीय विवाहातील नातेसंबंधांवरून नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळणार। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना 20 जानेवारीच्या आतच जात प्रमाणपत्र द्या असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। आणि रक्ताच्या नातेवाईकांमध्ये आत्याचाही समावेश करा आणि तशी सुधारणा करा असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे बदल झाल्यास तोडगा निघेल। ज्यांची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्या बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच त्या आधारानुसारच जिथे जिथे आपली सोयरीक जुळते, लग्न सोयरीक जुळते, ते सगळे सोयरे त्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं। उदाहरणार्थ पुन्हा एकदा सांगतो, तुमची नोंद मिळाली, मी तुमचा सोयरा आहे, सोयऱ्याची व्याख्या असली तर मी सोयरा होऊ शकतो। आणि दुसरं, तुमच्याजवळ प्रमाणपत्र असलं तरच मला मिळेल ना सोयऱ्याला। आता ज्याच्या नोंदीवर मला घ्यायचं आहे त्यालाच नाही तर मी महाकडून दुरण टिकीत मला का देणार आहे कोण? 20 जानेवारीबद्दल शंका असण्याचं कोणालाच काहीच कारण नाही। आरक्षण मिळालं तरी मुंबईला जाणार आहेत आणि नाही मिळालं तरी जाणार आहेत। मिळाल्यावर गुलाल घेऊन जाऊ, नाही मिळालं तर आणायला चाललो होतो। सरसकट मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसी आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। मात्र कोकणातल्या मराठ्यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध करत एल्गार मेळावा घेतला। मराठा म्हणूनच आरक्षण द्या, कुणबी म्हणून आरक्षण नको अशी भूमिका कोकणातल्या मराठा समाजाने घेतली आहे। कोकणातील मराठ्यांना ही भूमिका मान्य नाही। कोकणातील स्वाभिमानी मराठे कुठल्याही परिस्थितीत आरक्षणासाठी कुणबी होणार नाहीयेत। ज्यांना कुणबी व्हायचंय, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं त्यांनी घ्या, आमचा तुम्हाला विरोध नाही। पण आम्हाला कुणबी करायचा कोणी जबरदस्तीने प्रयत्न करू नये। कोकणातील जर जात, अभिमान, अस्मिता जर आम्हाला टिकवायची आहे तर आम्ही कोकण मराठे एकत्र आलेलो आहेत आणि त्यात हजारोने जमतोय। आमचा सरकारला आज हे दाखवून द्यायचं आम्हाला सरकारला की आम्हाला आरक्षण फक्त मराठा म्हणून हवं, ते पण टिकणार हवं। मी कोकणातील सर्व मराठ्यांची ताकद जी आहे त्या ताकदीच्या माध्यमातून आम्ही पुण्याच्या सरकारला सांगू इच्छितो की मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे मराठा म्हणूनच, आणि त्यासाठी आम्ही ह्याचं निवेदन करतोय। हे निवेदन आमचं शिष्टमंडळ पूर्ण शासनाच्या ताब्यात करेल आणि आम्ही आमचा जो लढा आहे, जोपर्यंत मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा हा कायमस्वरूपी सुरू राहील। जालन्याहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।